आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे. अशा 32,000 पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे. कंपन्याकडून सरकारला ते येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्याकडे हप्ता जमा होणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 7,600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्याला देणार आहे. पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी कुटुंबासाठी आज समोर आलेली माहिती तुम्हाला मोठा दिलासा देऊ शकते. अनेक हंगाम उलटून गेल्यानंतरही सुद्धा रखडलेली भरपाई आता प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याच्या टप्प्यात आलेली आहे. गेल्या काही काळात नुकसान भरपाई सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर या प्रक्रियेला गती मिळाल्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा पुन्हा वाढलेल्या दिसत आहे. आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी ही घडामोड विशेष महत्त्वाची मानली जात आहे. कारण प्रलंबित निधी वितरण संदर्भात सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती सरकारकडून आली आहे आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ठरणार आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात आलेले आहे. आता थेट खात्यात रक्कम जमा करण्याचा मार्ग स्पष्ट झालेला दिसतोय. ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत विमा भरपाई मिळालेली नव्हती त्यांच्यासाठी ही बातमी नक्कीच आश्वासक ठरू शकते. अनेक दिवसापासून सुरू असलेल्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता तयार झालेली आहे. संबंधित विभागाकडून लाभार्थीची माहिती तपासायचं काम सुरू आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्ग करण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलेली दिसत आहे. राज्यातील अनेक भागामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये याविषयीची चर्चा आता रंगू लागली आहे. लाभार्थी आता पुन्हा अपडेटकडे लक्ष ठेवून आहे. नुकसान झालेल्या पिकासाठी आर्थिक आधार मिळावा अपेक्षा असलेल्या कुटुंबांना निर्णयामुळे मोठा दिलासा मिळू शकतो. प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी बँक खातं, आधार लिंकिंग आणि इतर आवश्यक नोंदी स्थगिती ठेवण्याचं आवाहन आपल्या महाराष्ट्र सरकारने केलं आहे. आता एकूणच पाहता पीक विमा वाटपाच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली जात असल्याचे चित्र आपल्याला दिसायला लागले. शेतकऱ्यासाठी ही घडामोड अत्यंत सकारात्मक मानली जात आहे. आता पुढे आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तब्बल 498 कोटी रुपयांचा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. आता या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना यामुळे मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. पीक नुकसान भरपाई मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण अनेक दिवसापासून रखडलेली भरपाई आता प्रत्यक्ष वितरणाच्या दिशेत सरकत असल्याचे चित्र दिसायला लागले. आता यामागचे खरीपसह इतर हंगामामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई सुद्धा लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा उद्देश सरकारचा आहे. त्यामुळे भागामध्ये निर्णयात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना एकाच टप्प्यात निधी मिळत असेल तर सध्या दिसत आहे. कारण पात्रता आणि तपासणीची प्रक्रिया पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना सुरुवातीला प्राधान्य दिले जाऊ शकते, अशी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या कृषी मंत्रालयाने दिली. आता याच कारणामुळे संबंधित नोंदी आणि आवश्यक प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण केल्या आहेत याची तुम्ही खात्री करून घ्या. कारण काही टेक्निकल अडचणी असल्यास, तांत्रिक अडचणी असतील किंवा तुमच्या कागदपत्रामध्ये लहान चुका असतील तर तुम्हाला लाभ मिळायचा उशीर होऊ शकतो. आता या घडामोडीकडे अनेक भागामध्ये शेतकरी वर्गामध्ये अत्यंत समाधानाचे वातावरण तयार झालेले आहे. कारण प्रलंबित असलेला पीक विमा वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचे सकारात्मक संकेत दिसायला लागले आहे. अनेक लाभार्थ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न झाला आहे की प्रत्यक्ष रक्कम खात्यात कधी जमा होईल. त्यामुळे पुढील अधिकृत अपडेटकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट निधी वर्ग करण्याची जी पद्धत आहे, सरकारकडून अद्याप कोणतीही रक्कम मिळालेल्या लाभार्थ्यांसाठी ही माहिती अत्यंत दिलासादायक महत्त्वाची ठरू शकते. आता विशेष म्हणजे निधी वाटपाची निवडण्याची आलेल्या जिल्ह्याची प्राथमिक यादी सुद्धा तयार करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांची आपल्या जिल्ह्यांची स्थिती एकदा तपासून घ्या. संपूर्ण राज्यात एकाच वेळी वितरण करण्याऐवजी सुरुवातीला निवडक 16 जिल्ह्यांमध्ये ही वाटपाची प्रक्रिया राबवली जाईल. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तुमच्या जिल्ह्यात समावेश असेल तर तुमच्या खात्यात निधी जमा होण्याची प्रक्रिया अत्यंत वेगाने होईल. दीर्घ काळापासून प्रलंबित असलेला पीक विमा वाटपाबाबत अत्यंत सकारात्मक घडामोडी दिसत आहेत. अनेक जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची ही माहिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कोणत्या भागातील शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त लाभ मिळू शकतो याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती शेवटपर्यंत समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आणि फायदेशीर ठरू शकते. आणि एक गोष्ट स्पष्ट
घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक लाभार्थीच्या खात्यात सारखीच रक्कम होईल असं काही नाही. विमा भरपाई गणना संबंधित शेतकऱ्यांनी विमा अर्जामध्ये नमूद केलेल्या पिकांच्या आधाराने केली जाते. आता उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर ऊस, हरभरा, मका यासारख्या पिकांची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना तुलनेने जास्त रकमेत मंजूर केली जाते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. उलट शेतकऱ्यांनी नाचणीचं पीक घेतला किंवा ज्यांनी वरीसारख्या पिकांची लागवड केली होती अशा लाभार्थ्यांना खात्यात तुलनेने कमी पैसे येतात. तर शेतकऱ्याला मिळणारी रक्कम वेगवेगळी असू शकते. आता मागील प्रमुख आधार म्हणजे पिकांचा प्रकार आणि त्या पिकाची निश्चित केलेली विमा व नुकसान भरपाई. एकंदरीत जर आपण पाहिलं तर तब्बल 498 कोटी रुपयांच्या निधीमुळे हजारो कुटुंबांना आर्थिक मदतीचा आधार नक्कीच मिळेल. मात्र ही रक्कम कोणत्या अडथळ्याशिवाय तुमच्या खात्यात जमा व्हावी यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रशासनाने सूचित केलेल्या प्रक्रिया तुम्ही वेळेत पूर्ण करण्यासाठी कारक आहे. या दरम्यान शासनाने काही आवश्यक बाबींची पूर्तता करण्यास सुद्धा विशेष भर दिलेला आहे. थेट खात्यात निधी वर्ग करण्यासाठी काही प्रमाणात अटी पूर्ण करणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी KYC गरजेचे आहे. अनेक लाभार्थ्यांना पैसे ही केवळ प्रक्रिया अपूर्ण राहिल्यामुळे अडकलेले होते. त्यामुळे तुमची KYC ची स्थिती अपडेट करा. यांची तुम्ही एकदा खात्री करून घ्या. यानंतर बँक खात्याशी मोबाईल क्रमांक जोडलेला आहे का हे तुम्ही चेक करा. व्यवहाराची जी माहिती आहे आणि बँकेकडून पाठवले जाणारे जे SMS आहेत ते वेळेवर मिळवण्याची नोंदी पूर्ण असणे आवश्यक आहे आणि ते फायदेशीर ठरू शकते. तिसरी आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार्मर ID कार्ड. फार्मर ID कार्ड शेतकऱ्यांची ओळखपत्र निश्चित करण्यासाठी फार्मर ID कार्ड उपयोग होते. त्यामुळे ज्यांनी अद्याप फार्मर ID कार्ड तयार केलेले नसेल त्यांनी प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्या. आताच या दरम्यान खरीप हंगाम 2024 संदर्भात आणखी एक मोठी आर्थिक माहिती पुढे आली आहे. राज्य सरकारने 35,61,00,000 रुपयांचा निधीला मान्यता दिल्याचे समोर आले. याआधी मंजूर करण्यात आलेल्या 4,211 कोटी 68 लाख रुपयांपैकी 3,605 कोटी 80 लाख रुपयांचे वितरण सुद्धा पूर्ण झालेले आहे. पण अजून सुद्धा 605 कोटी 36 लाख रुपयांचा निधी लाभार्थ्यापर्यंत पोहोचणं बाकी आहे. अनेक शेतकरी सातत्याने मंजूर झालेल्या रकमेबद्दल विचारणा करत होते. अखेर या प्रश्नावर दिलासादायक हालचाली घडताना दिसल्याचे दिसून आहे. कारण निधी वितरण प्रक्रियेला वेग आल्यामुळे अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली आहे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत टप्प्याटप्प्याने ही रक्कम जमा होईल आणि 16 जिल्ह्यामध्ये याची वाटप होईल. संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही चॅनलला बेल आयकॉन प्रेस करा.